गुड मॉर्निंग ट्रेडर्स. गुड मॉर्निंग. काल रात्री मला काही कारणामुळे व्हिडिओ बनवता नाही आला, रविवार असून. तर मी आज सोमवारी 21 जुलैला हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. आपण एक्झॅक्टली काय बोललेलो गुरुवार रात्री? आपण काय बोललेलो? आपण गुरुवार रात्री खूप क्लिअरली बोललेलो की मार्केट 120च्या जर खाली आलं, या 120ची जर लेवल तोडत असेल तर मार्केटचे मला खालचे लेवल 980ची दिसत आहेत, किंवा वरतीचं मार्केट तुटत असेल तर मला 250च्या वरती मी काहीतरी करेन. 25,250च्या वरती मी काहीतरी करेन. पण मार्केट तसं काही केलंच नाहीये. मार्केटने सरळ आपल्या लेवलला रिस्पेक्ट करत मार्केट तिथे सस्टेन झालेलं आहे. क्लिअरली आपल्याला दिसते. जी रेड लाईन आपण लावले, जो आपण लाईन एक्सटेंड करतो रोज हर व्हिडिओमध्ये आपण आपला अभ्यास पुढे घेत चाललेलो आहे. स्टेप बाय स्टेप आपण वरती चाललेलो आहे. त्यामुळे जर तुम्ही क्लिअरली बघाल तर मार्केटने आपल्या लेवलला रिस्पेक्ट केली. ठीक आहे, मार्केटने एक फॉल दिला जो 920 पर्यंत. ठीक आहे, 920 ची तर लाईन मार्क करून घ्या आणि ती लाईन एका वेगळ्या कलरनी मार्क करा. आता म्हणजे इथं मी इथे पर्पल केलेली आहे. तर आता मला कळलं की मार्केटची खालची लेवल जी आहे, जी 920 ची आहे, 920 ची, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मार्केटने रिव्हर्सल देत मार्केटने आपल्या लेवलला 20-30 पॉईंट वर या खाली असू देत, पण आपल्या लेवलला त्यांनी क्लोजिंग दिलेली आहे. त्यामुळे आता मी खूप स्ट्रॉंग आहे की की बाबा पुढच्या वेळेला मार्केट जर ह्या लेवलला रेस्पेक्ट करतोय या किंवा ह्या लेवलला रेस्पेक्ट करतोय तरच मी काहीतरी करेन. बघा, गुरुवारच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी ऐकले, ज्यांनी समजलेत, त्यांनी चांगला प्रॉफिट केले. खूप लोकांचे मला मेसेज आलेत की सर थँक्यू, लेवल्सला आम्ही रेस्पेक्ट करून खेळलो, आम्ही 10च्या नंतर खेळलो, आम्हाला बरोबर टार्गेट भेटलाय. ठीक आहे, मार्केट सकाळ जेव्हा तुम्ही इथे बघताय 9:15ला मार्केट बॅरिशेस खुलले. ठीक आहे, त्यानंतर मार्केट स्लोली असते आलं. ही जी आहे 940ची मुवमेंट आहे. इकडनं मार्केटनी येताना ही बघा, ही 25 जी आपली लेवल होती, सायकोलॉजी लेवल, ती तोडत मार्केटने बरोबर 10:15ला मुवमेंट दिला. बघा क्लिअर, बघा 10:15ला बरोबर मुवमेंट दिलेला आहे. याच्यामध्ये तुमचे 30-40 पॉईंट आरामशीर तुम्हाला भेटले असतील. आणि तो मुवमेंट तसा होता. जेव्हा पण कुठला हा मोठा लेवल, जेव्हा कुठली मोठी लेवल तुटत असते ना, तेव्हा ती खूप जोरात तुटते. लक्षात घ्या, भले ती वरची या खालची सुद्धा ती तुटते. बघा, मार्केटला खाली येते तर मार्केट अजून खाली आलं असतं, पण का नाही आलं, हा पण मोठा विषय आहे. त्यामुळे आजच्या दिवशी आहेत ना, क्वांटिटी कमी ठेवा. आज जर सोमवारी तुम्हाला खेळायचं तर क्वांटिटी कमी ठेवायचं कारण काय, आज मार्केट खाली किंवा वरती येण्याच्या अगोदर काहीतरी तुम्हाला मुवमेंट देईल. बघा, काही करण्याच्या अगोदर तुम्ही ना मार्केटला समजून घ्या. मार्केट काय सांगायचा प्रयत्न करत समजून घ्या. बघा, मार्केटला बॅरिश व्हायचंच असतं ना, मार्केटने इकडनं अजून खाली फॉल दिला असता. तो इथे का सस्टेन झालाय बघा क्लिअरली. त्यामुळे आजच्या क्वांटिटी जरा कमी ठेवा, शांतीने खेळा. पहिल्याच आपला रूल आहे 10, 10:15, 10:30 नंतरच खेळा. कारण का, हाच टाइम असतो जिकडनं आपल्याला मार्केटची दिशा कळते, वरची आहे खालची, काय दिशा कळते. ठीक आहे, ओव्हरऑल बघायला गेलं तर मी डेली चार्ट होती बघत असेल. ठीक आहे, तर मी अशी एक ट्रेंड लाईन ड्रॉ करतो आहे, जी आपण पहिली पण केलेली. बघा, नीट बघा, इथे 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 पहिली ट्रेंड लाईन आपण अशी लावलेली, ही बघा आपण अशी लावलेली. ठीक आहे, आता पहिल्या ट्रेंडला मार्केटने रेस्पेक्ट करत तोडलेली आहे. ठीक आहे, ही एक कॅन्डल एवढी मोठी जी बनली ना, ती बॅरिशचे संकेत देत आहे. बघा, बॅरिशचे संकेत देणं आणि बॅरिश होणं खूप वेगळी गोष्ट आहे. बॅरिशचे संकेत देणं आणि बॅरिश होणं खूप वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे, त्यामुळे जर मी 15 मिनिटाच्या चार्ट वरती येत असेल, मी अजून एक इथे लेवल लावतोय आपली. आणि ह्याला मी एक वेगळा कलर, जसं ऑरेंज कलर देतो मी.
या येलो कलर देतो. तर मला ही लगभग 730 ची दिसते. ओके, आता ही 730 ह्याला मार्क करतो मी. आपला अभ्यास पण जरा पुढे घेतो मी. लाईनी जरा पुढे घेतल्यात जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी समजता येईल. ओके, आता मी ह्याला मार्क करतो. ओके, आता मला पुढची लेवल जी जर मार्केटने खाली यायचं असेल तर मार्केट मला कमीत कमी 720 पर्यंत मार्केट येऊ शकतं. ठीक आहे, येऊ शकतं. मी परत क्लिक करतो आणि आता मी 5 मिनिटाच्या आधी येऊन जरा डीप अनालाइज करतो की बघा क्लिअर आहे, खूप क्लिअर आहे. बघा आपला अभ्यास तर वाढत चालला त्यामुळे जास्त लाईनी होत चाललेल्या आहेत. तर म्हणून मी बोलतो की तुम्ही रोज जर व्हिडिओ बघाल ना तर तुम्हाला कनेक्शन कळेल मी काय बोलत बोलत आहे, काय लेवल्स सांगत आहे. ती पहिल्याच्या मार्किंग काउंट होतो जेणेकरून तुम्हाला त्रास नाही व्हायला पाहिजे. ओके, पहिल्याच्या मार्किंग काउंट टाकतो. आता बघा नीट तुम्हाला क्लिअरली दिसेल की मार्केटला जर वर जायचं असेल ना, वर जायचं असेल तर त्यांनी ही लेवल तोडली पाहिजे. कुठली 25 अगेन सायकोलॉजिकल लेवल आहे ती तोडलीच पाहिजे. आणि इथे येऊन तो सस्टेन बघा वरती जाऊन त्याने इथे सस्टेन व्हायला पाहिजे. तरच मार्केटमध्ये मला परत 140 या वरचे मुवमेंट दिसेल. ठीक आहे, आणि जर मार्केटला खरंच वरती जायचं असेल तर आज तो काही मुवमेंट देणारच नाही. आज तो ह्याच लेवलला कुठेतरी सस्टेन व्हायची कोशिश करेल. का? कारण इकडनं मग प्रेशर क्रिएट झाल्यावर मार्केट झटकन वरती जाणार नाही. तो टाइम घेईल. जसं तुम्हाला सांगतो की टाइम टाइम घेतोय मार्केट हर एक गोष्टीला जाण्याच्या अगोदर, एक कुठल्या तरी दिशेला जाण्याच्या अगोदर कुठेतरी टाइम घेत होतो. त्याचमुळे आज पण मार्केट टाइम घेऊ शकतो तुमच्याकडनं. आजचा दिवस पण साईडवेज जाऊ शकतो. ठीक आहे, आणि नाही जर जायचं मार्केटला तर मी इकडची लिहितो 25,000ची लेवल 25,000ची लेवल तोडणं खूप जरुरी आहे आणि त्यावरती सस्टेन होणं खूप जरुरी आहे. आणि जर मार्केट इकडनं फ्लॅट खुलतंय या लो ओपन होतंय या हाय ओपन होतंय, ठीक आहे, तर मार्केटनी ही 920 ची लेवल तोडून सस्टेन झालंच पाहिजे. बघा लिहितोय 920 ची लेवल 24,920 24,920 ची लेवल त्यांनी तोडून इथे सस्टेन झालं पाहिजे. तर आपल्याला डायरेक्टली लेवल कुठले दिसत आहेत, हे बघा हे, म्हणजे लगभग 920 वरनं 720 कमीत कमी 180 200 पॉईंटची रॅली तुम्हाला भेटू शकते. आणि बघा गोष्ट एक लक्षात ठेवा, कधी पण मार्केट जेव्हा खाली येत असतं ना ते लवकर लवकर येतं खाली, थांबत नाही. तुम्हाला सांगणार पण नाही मी खाली ते करून. बाईंग करताना बाईंग ला मार्केट स्लो जातं का? बिकॉज एक गोल्डन रूल आहे, बाईंग इज स्लो अँड सेलिंग इज फास्ट. विषय खूप गंभीर आहे. आता आपण ह्या कंडिशन वरती आहे की मार्केटने जर हे लेवल तोडलं तर मी सरळ बोलतोय क्लिअरली, मी मार्केटमध्ये माझी व्ह्यूज टोटली बॅरिश होती. जर मार्केटने आधी ते सस्टेन केलं नाही, तर मार्केट इथून परत रिजेक्शन करून वरती नाही गेलं तर मी टोटली माझे व्ह्यूज पुढच्या येणाऱ्या काळामध्ये या दिवसामध्ये माझे व्ह्यू बॅरिश होऊ शकतील आणि मार्केट मग टोटल खालच्या लेवल्सला आपण टार्गेट करू शकू. झटकन असं येणार नाही ते, गॅप ओपन गॅप डाऊन होणे मार्केटच्या रॅलीमध्ये ते येऊ शकेल. त्यामुळे ट्रेडिंग करताना जरा सांभाळून करा. व्हिडिओ छोटाच बनवतोय पण उपयोगाचा बनवतोय. ते तुमच्या माहितीचं आहे तेच तुम्हाला सांगितलेलं आहे. सायकोलॉजिकल लेवल्स तुम्हाला मार्क केलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही आता ट्रेडिंग करताना शांतीने, आज पहिल्या दिवसाचा सोमवार आहे त्यामुळे जास्त अग्रेसिव्ह ट्रेडिंग करू नका. क्वांटिटी कमी ठेवा, प्रॉफिटला लवकर बुकिंग करा. 10 पॉईंट 20 पॉईंट 30 पॉईंट भेटलात बघा. रोज जर 10 पॉईंट भेटले तर तुम्हाला कमी कमी महिन्याचे 20 ते 22 पॉईंट 22% 220 या 200% तुम्हाला भेटू शकतात. त्यामुळे क्वांटिटी कमी ठेवा. 10% रिअल गेम आहे. तुम्ही 50% पैसा डबल नादामध्ये तुमचं कॅपिटल संपवून टाकाल. त्यामुळे कॅपिटल वाचवा. मी तुम्हाला इथे पण सांगितलं कॅपिटल वाचा. ज्या दिवशी तुम्हाला मुवमेंट येईल ना त्या दिवशी तुम्हाला पैसे तुमच्याकडे पैसे नसतील खेळायला. त्यामुळे कॅपिटल वाचवा, सांभाळून खेळा. ठीक आहे, माझा व्हिडिओ ऐकण्यासाठी धन्यवाद. तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती क्वेरीज टाकू शकता.
हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. टेक केअर. बाय.